नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हाला दिवसाला जर 2 ते 3 हजार कमवायचे असेल तर हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। माझ्या बाजूला तुम्ही जर बघत असाल तर ही आहे मिनी दाल मिल। ही दाल मिल तुम्ही कुठेही गावात, वस्तीत किंवा तुम्ही शेतामध्ये जरी राहत असाल त्या ठिकाणी तुम्ही ही मशीन घेऊन याच्यातून एक चांगलं उत्पादन करू शकतात, चांगलं उत्पन्न मिळवू शकतात। ते कसं तर थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे। सध्या मी छत्रपती संभाजीनगरमधील झालटा या गावात आलेलो आहोत। या गावामधील एका तरुणानं ही मशीन विकत घेतलेली आहे आणि या मशीनमधून तो दिवसाला कमीत कमी 3000 रुपयाचं उत्पादन काढतोय। विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर 1 किलो जरी तूरची जी डाळ आहे ती तयार करून द्यायची असेल तर साधारण गावाकडे 10 ते 15 रुपये घेतले जातात आणि याच हिशोबाने आपण जर बघितलं तर प्रति क्विंटल जवळपास 1300 ते 1500 रुपये आपण यामधून कमवू शकतो। विशेष म्हणजे या मशीनची जी क्षमता आहे ती तासाला 100 किलो इतकी आहे। 1 तासामध्ये 100 किलो डाळ जी आहे ती पूर्णपणे तयार करून तुम्हाला ती देऊ शकते। विशेष म्हणजे मॅन पॉवर कमी लागतो, जागा कमी लागते। आता ज्या जागेत मी उभा आहे ही जागा तुम्ही बघू शकता, अशी साधारण 7 फूट आणि अशी जर बघितली तुम्ही तर एक 10 ते 12 फुटापर्यंत आहे। फक्त 7 ते 10 जागेमध्ये तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता आणि दिवसाला कमीत कमी 2000 रुपये तरी कमवू शकता। त्यामुळे निश्चितच तुम्ही ही मशीन घ्यायला हवी। विशेष म्हणजे या मशीनवरती 90,000पर्यंत सबसिडी देखील तुम्हाला मिळते। त्यामुळे तुमचं जे उद्योजक होण्याचं स्वप्न आहे ते साकार होऊ शकतं आणि एक पाऊल पुढे टाकल्यानंतर निश्चितच कालांतराने त्याला एक मोठं वलय प्राप्त होत असतं आणि त्यासाठीच कुठून तरी एक सुरुवात करणं गरजेचं असतं आणि तीच सुरुवात करण्याची वेळ आज तुमच्यावरती आलेली आहे। जर तुम्हाला या ठिकाणी येऊन बघायचं असेल तर झालटा गावामध्ये जर तुम्ही आलात तर गावाच्या अलीकडेच तुम्हाला या ठिकाणी ही जे दाल मिलचा जो प्रोजेक्ट आहे तो दिसेल। आता ही दाल मिल तुम्हाला नेमकी भेटणार कुठे आहे, हे मशीन तुम्हाला कुठे अवेलेबल होणार आहे, हे मशीन तुम्हाला मिळणार आहे कचनेर फाटा या ठिकाणी छत्रपती संभाजीराजे कारखान्याच्या समोर असलेल्या प्रोजेक्ट सेल, जे की महाराष्ट्रातील पहिलं मशिनरी मॉल आहे आणि अमोल पाटील सर त्या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असणारच आहेत। खाली त्यांचा फोन नंबर आणि कंपनीचा पूर्ण पत्ता दिलेला आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्या ठिकाणी देखील तुम्हाला डेमो बघायला मिळू शकतो की कशा पद्धतीनं मशीनचं जे आहे ते काम वगैरे चालतं आणि तुम्ही झालटा गावामध्ये येऊन देखील या प्रोजेक्टची जी आहे ती अधिक माहिती घेऊ शकता आणि डायरेक्ट व्हिजिट करू शकता। या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल पूर्ण पत्ता आणि त्यांचं नाव देखील आहे। तर उमेश शिंदे यांना तुम्ही या ठिकाणी येऊन भेटू शकता आणि अधिक माहिती घेऊ शकता। वेळ झाली थांबण्याची, थांबूया तिथं। धन्यवाद।